येवल्यात नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन। 150 स्पर्धकांचा सहभाग। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येवला येथे भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। तेल वाचवा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने ही पर्यावरणपूरक स्पर्धा रविवार 17 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत पुरुषांसाठी कोटमगाव ते गवंडगाव आणि महिलांसाठी कोटमगाव ते अंदरसूल असे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत। पुरुष गटासाठी प्रथम 11,111, द्वितीय 7,777 आणि तृतीय 5,555 रुपये पारितोषिक असून महिला गटासाठी प्रथम 7,777, द्वितीय 5,555 आणि तृतीय 3,333 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत। या स्पर्धेसाठी आतापर्यंत 150हून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असून तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची मोठी स्पर्धा होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया असून त्यांना उपनगराध्यक्ष पुष्पाताई गायकवाड, छायाताई क्षीरसागर, लक्ष्मीबाई साबळे, बंडू क्षीरसागर, प्राध्यापक नाना लहरे, राजू परदेशी यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे। नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आव्हान केलेलं होतं का डिझेल असेल किंवा पर्यावरणाचा जो संदेश दिला त्याला अनुसरून आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गिरीश भाऊ महाजन यांचा 17 मे रोजी म्हणजे रविवारी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर भाऊ समदडिया व भारतीय जनता पार्टी येवला यांच्या वतीनं भव्य सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आरोग्याचा संदेश देत आहेत, त्याचबरोबर पर्यावरणाचा संदेश देत आहोत। त्याचबरोबर सायकल स्पर्धेच्या माध्यमातून इंधनाची बचतसुद्धा आपण केली पाहिजे। जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण सायकल चालवली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपलं आरोग्य व प्रदूषण आपण टाळलं पाहिजे आणि असं भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन भारतीय जनता पार्टी व समीर भाऊ समदडिया यांच्या मार्फत केलेलं आहे। ओके। श्री गिरीशजी महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आपण येथे सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेचे आयोजक समीर भाऊ समदडिया, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा, नगरसेवक येवला नगरपालिका हे आहेत आणि आपली स्पर्धा जी आहे ती कोटमगाव पुरुषांसाठी खुल्या प्रवर्गात आहे आणि ती स्पर्धा कोटमगाव येथे सुरू होऊन अंदरसूल गवंडगाव टोल नाक्यापर्यंत असेल आणि तिथून पुन्हा कोटमगावपर्यंत अशी 20 किलोमीटरची ही स्पर्धा असेल। महिलांसाठी सुद्धा खुला गट आपण केलेला आहे आणि त्यांना अंदरसूलपर्यंत मिड पॉईंट असेल आणि तिथून परत कोटमगाव म्हणजे कोटमगाव सुरुवात होऊन अंदरसूलहून कोटमगाव अशी 15 किलोमीटरची साधारण ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा आपली ही 17/5/2026 रोजी सकाळी 6:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे। येत्या रविवारी म्हणजेच 17 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कोटमगाव तालुका येवला या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये 2 गट असतील, त्यामध्ये पुरुष आणि महिला हे 2 गटांसाठी आपण पुरुषांसाठी 20 किलोमीटर तसेच महिलांसाठी 15 किलोमीटर सायकलिंगची ही स्पर्धा आयोजित केली आहे। सदर स्पर्धेसाठी नाशिक जिल्हाभरातून विविध सायकलिस्टने आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत एकूण 150हून अधिक स्पर्धक सहभागी झाल्याची नोंद आपल्याकडे झालेली आहे। सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी रॉयल रायडर्स नाशिक तसेच येवला तालुका सायकलिंग फाउंडेशन, त्यासोबतच नवभारत क्रीडा मंडळ येवला आणि पिंपळगाव जलाल येथील सेवाभावी संस्था या सर्वांचा सहभाग या सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनामध्ये असणार आहे। कोटमगाव परिसरामध्ये आयोजित होणारी ही जिल्हास्तरीय स्पर्धा यामुळे निश्चितच सायकलिंग करणाऱ्या जे काही व्यक्ती आहेत किंवा सायकलिंग क्षेत्रात कार्यरत असणारे जे काही स्पर्धक आहेत यांना निश्चितच नवसंजीवनी मिळणार आहे। स्पर्धेच्या निमित्ताने निश्चितच आपण आरोग्याचा संदेश या ठिकाणी देणार आहोत, पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणार आहोत आणि निश्चितच जिथे शक्य असेल त्या ठिकाणी वाहनाचा वापर टाळून सायकलीचा वापर करावा या संदर्भात जनजागृती देखील आपण या निमित्ताने करणार आहोत।